ज्यावेळी आम्ही पुरवणीचा विचार केला, त्यावेळी मला पहिल्यांदा आठवण झाली हरारे सरांची आणि त्या पुण्यातील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांची. आणि मग मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर आमच्या विशेष अंक निर्मितीची सुरुवात झाली. हिंदू वीरशैव लिंगायत मंचाने या कामी आम्हाला भरपूर सहकार्य केलंय. भरपूर म्हणण्यापेक्षा 100% सहकार्य मंचाने आम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक समाजाचा एक इतिहास असतो, एक वैभव असतं, एक धारणा असते. तो जो गाभा आहे ना, ही पुरवणी करताना आम्हाला तो प्रकर्षाने जाणवला. नमस्कार. आत्ताच महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करताना आजचे जे प्रमुख अतिथी आहेत डॉक्टर जत्ती सर यांनी एक मंत्र दिला आणि तो मंत्र मला आत्ताही त्या मंत्राने सुरुवात करायची आहे माझ्या प्रस्थानाची. तो मंत्र तुम्ही सगळेच जाणतात. ओम श्री बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. तर या मंत्राने मी सुरुवात करते. आज पहिल्यांदा मी हा मंत्र ऐकलाय आणि जसं आपण विविध समाजाचे जरी असलो तरी आपण एकच आहोत, त्या भावनेनेच आजच्या प्रस्तावनेची मी सुरुवात करते आहे. मंचावर मान्यवर अतिथी बसलेले आहेत, अभ्यासू आहेत. समाज धारणेसाठी आणि समाजासाठी त्यांचं कार्य खूप मोठं आहे. दैनिक मुंबई तरुण भारततर्फे मी या सगळ्या मान्यवरांचं आणि तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी तर लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये राहतो, सोलापूरमध्ये राहतो, मुंबईमध्ये राहतो. पण ज्यावेळी आम्ही महात्मा बसवेश्वरांची पुरवणी, त्यांच्या जीवनावरती विशेषांक निर्माण करण्याचा विचार केला, त्यावेळी मला पहिल्यांदा आठवण झाली ती आमचे गुरुजी हेमंत हरहरे. कारण गेल्या वर्षी एका कार्यक्रमानिमित्त मी पुण्यात आलेले आणि मी त्यांना विचारलं, तुम्ही कुठे आहात? ते म्हणाले, नाही मी जरा बैठकीत आहे, मी तिकडे गेले. तर मला 10 ते 15 असे प्रतिष्ठित मान्यवर बसलेले आणि त्यांच्यासोबत ते चर्चा करत होते आणि त्या चर्चेत समाजाची प्रगती वगैरे वगैरे विषय सुरू होते. मी म्हणाले, सर यांची ओळख त्यावेळी कळलं की ते पुण्यातील सर्वच मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्ती होते आणि ते सर्वजण हिंदू वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती होते. म्हणून ज्यावेळी आम्ही पुरवणीचा विचार केला, त्यावेळी मला पहिल्यांदा आठवण झाली हरारे सरांची आणि त्या पुण्यातील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांची. आणि मग मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर आमच्या विशेष अंक निर्मितीची सुरुवात झाली. हिंदू वीरशैव लिंगायत मंचाने या कामी आम्हाला भरपूर सहकार्य केलंय. भरपूर म्हणण्यापेक्षा 100% सहकार्य मंचाने आम्हाला दिलेलं आहे. आम्ही केवळ एक म्हणतात ना निमित्त होतो. त्यांनी आम्हाला लेखक कोण असावेत, विषय कोणता असावा, इथपासून ते आर्थिक जेवढ्या आमचे प्रश्न होते त्या सगळ्यांचं उत्तर मंचाने आम्हाला दिलं आणि आम्ही हे उत्कृष्ट पुरवणी निर्माण करू शकलो. मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या आणि आता सोलापूर या अशा शहरांमध्ये आपले अंक म्हणजे आपण वितरण करत असतो, आपलं विशेषांक असतात. आजपर्यंत आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे झाले किंवा आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद झाले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, तथागत गौतम बुद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर, संविधान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा विविध थोरांच्यावरती पुरवणी विशेषांक निर्माण केले होते. पण महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावरती विशेषांक निर्माण करताना आम्हाला पहिल्यांदा प्रश्न पडला की लेखक आणि विषय कोणते असावेत. तर तुमच्याकडे तो विशेषांक येईलच. त्यामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्याचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या वचनांचा आणि त्यांनी जे आपल्या देशावर म्हणजे समस्त विश्वावर जे उपकार करून ठेवल्याची विश्वमांगल्याची जी भावना आहे ती त्या लेखातून शब्दातून प्रतीत होते. ते विषय तुम्ही पाहालच. त्यामुळे पहिल्यांदा तर मी मंचाचे खूप खूप आभार मानते. आणि यापुढेही म्हणजे कसं आहे ना की आपण एकमेकांना ओळखत असतो, पण समाज म्हणून प्रत्येक समाजाचा एक इतिहास असतो, एक वैभव असतं, एक धारणा असते. तो जो गाभा आहे ना, ही पुरवणी करताना आम्हाला तो प्रकर्षाने जाणवला. आणि आम्हाला असं वाटलं की इतकी वर्ष म्हणजे मी महाराष्ट्रीयन असले किंवा हिंदू आहे, पण मला बसवेश्वरांची वचनं किंवा अनुभव मंटपम किंवा पहिली पंतप्रधान मोदीजींनी म्हटलेलं की लोकशाहीची पहिली संसद
महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलेली. पण फक्त एवढं वाक्य मला माहिती होतं, पण ते खरं काय आहे या सगळ्या विशेषांकाची निर्मिती करताना माझ्यासारख्या अनेकांना ते माहिती पडलं. म्हणजे मीडिया क्षेत्रातला आमचा जो ग्रुप आहे की बाबा इतकं मोठं कार्य, म्हणजे हा आमच्यासाठी एक वेगळी दिशादर्शक पुरवणी आहे. आणि मला असं वाटतं की समाजातल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी सुद्धा एक वेगळा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि मंचाने आणि इथे जे मान्यवर बसलेत, लेखक आहेत, आम्हाला जाहिरातीतून सहकार्य केलेले मान्यवर सुद्धा आहेत. आणि इथून पासून तिथपर्यंत जे हे मान्यवर बसलेले आहेत ना, त्या सगळ्यांच्या विचारांचा, त्यांच्या साहित्यांचा, त्यांच्या जीवन कार्याचा आम्ही परिचय करून घेतला. आणि मुंबई तरुण भारताला खूप धन्यता वाटते की हे सगळे आमच्या व्यासपीठावर एकत्रित झालेत. त्या सगळ्या मान्यवरांचा मी आभार व्यक्त करते, धन्यवाद व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा समाजाला आणि या मान्यवरांना नम्र अभिवादन करून मी माझं मनोगत इथे संपवते.